वंताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात दाखल झाली आहे। नांदणीमधील मठाच्या जागेची वंतारा टीमकडून पाहणी करण्यात येते। नांदणीमध्ये वंतारा उभारणार माधुरी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्रासंदर्भात आता पाहणी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मठाच्या स्वामींसोबत वंतारा टीमकडून पाहणी करण्यात येते। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। नांदणीमध्ये वंतारा उभारणार माधुरी हत्तीणीसाठी आता पुनर्वसन केंद्र त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे। या संदर्भात आता वंताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात दाखल झाली आहे। पाहणी सुद्धा या संदर्भात सुरू आहे। नांदणीमधील मठाच्या जागेची वनतारा टीमकडून पाहणी सुरू आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून या संदर्भातल्या घडामोडी आपण पाहतोय। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी एका प्रकारची मोहीम राबवली होती आणि त्यानंतर या घडामोडी घडताना आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय की वनताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात दाखल झाली। काय ताजे अपडेट आहे? करण बरोबर आहे। वंताराची टीम आता तिसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेली आहे। आपल्याला माहित आहे की माधुरी हत्तीणी संदर्भात कोल्हापूरकरांनी मोठा लढा दिला होता आणि त्यानंतर वंताराचे सीईओ स्वतः कोल्हापुरात येऊन या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला माधुरी हत्तीण परत देऊ असं त्यांनी या ठिकाणी कबूल केलं होतं। शिवाय जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार होतो त्यामध्ये पार्टी देखील होऊन आपण नांदणी मठाला मदत करू असं देखील त्यांनी सांगितलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातल्या नांदणी इथं एक पुनर्वसन केंद्र बनवण्यात येणार आहे आणि त्याच जागेची पाहणी आता वंताराच्या टीमकडून करण्यात आलेली आहे। नांदणी मठाचे स्वामी देखील त्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच त्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी जे कोल्हापूरकर लढा देत आहेत तो आता कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये पुन्हा कधी येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, या संदर्भातले ताजे अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।